नीट रिनीट 2026चा काल पेपर झाला. बऱ्याचशा मुलांचे आपण रिव्ह्यू घेतले, बऱ्याचशा पालकांना आपण चर्चा केल्या. आपण एक सर्व्हे केला. यामध्ये मुलांना पेपर कसा गेला? मागच्या वर्षापेक्षा सोपं होता की अवघड होता की 3 मे सारखा पेपर होता का 2024 सारखा काही पेपर झाला का 2025 सारखा झाला? यामध्ये आपण असं जाणवलं गेलं प्रामुख्याने की कालचा जो पेपर होता हा मॉडरेट टू टफ लेवलला होता. म्हणजे बराचसा पेपर हा काही काही विषयामध्ये थोडा सोपा होता, पण काही काही मध्ये अवघड होता. याच्यामध्ये जे काही अनालिसिस झालं आहे किंवा जे काही सर्वे झाला आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे पेपर कसा होता, कट ऑफ काय जाऊ शकतो आणि कुठपर्यंत आपल्याला एमबीबीएस कॉलेज मिळू शकतं. तर नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक या विषयावर चर्चा करणार आहोत की जो काही 21 जूनचा पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये पेपर लेवल कशी होती, त्याचा टफनेस कसा होता, मुलांना काय रेंजमध्ये मार्क येऊ शकतात आणि कुठल्या मार्क पर्यंत आपल्याला एमबीबीएस कॉलेज मिळू शकतं की जे आपण ज्याचं स्वप्न बघत आहोत अशापर्यंत, आणि कुठपर्यंतल्या विद्यार्थ्यांनी कशी तयारी करायची याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याला या व्हिडिओ मार्फत नक्कीच चांगली माहिती भेटणार आहे. तर आजच्या विषयाला चालू करूयात की 2026 या स्वप्न 2026 या सदराखाली आज आपण बोलणार आहोत की 21 जून 2026 रोजी जो काही रिनीटचा पेपर झाला त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी व पालक मित्र, जसं आपण 3 मेच्या नंतर जो काही रिनीटच्या पेपर बद्दल नोटीस आली, मुलांनी 1 महिना अभ्यास केला, त्यामध्ये 1 महिना सव्वा महिना त्याच्यामध्ये बऱ्याचशा मुलांना काही मुलांना असं पालकांचं असं म्हणत की रिनीट उगाच व्हायले, मुलांचा अभ्यास करण्याची जी काही टेम्पो होता का जी काही कन्सिस्टन्सी होती त्याच्यामध्ये ब्रेक झाला. याच्यामध्ये मुलांनी बराचसा अभ्यास केला, बऱ्याचशा मुलांना याचा फायदा झाला. तर विद्यार्थी व पालक मित्र, सांगायचं महत्व असं की एनटीएने काल त्यांच्या एक्स हँडलवरती असं सांगितलं की जे काही 22 लाख मुलं होते ते यावेळेस 21 जूनला एक अप्रॉक्स त्यांनी सांगितलं की 2,70,000 ते 3 लाखाच्या मध्ये विद्यार्थ्यांनी पेपर दिला नाही. म्हणजे मुलं जे काही होते एक्झामला कमी बसण्यात आले. त्यामुळं यावेळेस जी काही आपण कॉम्पिटिशन म्हणतो ही 2-3 लाख विद्यार्थ्यांनी कमी असू शकणार आहे. पेपर जो होता, पेपर हा 3 मे पेक्षा थोडा टफनेस जास्त होता. म्हणजे जो काही आपण सर्वे केला किंवा जो काही आपण याच्यामध्ये पालकांना आणि विद्यार्थ्यांचे आपण जे काही फीडबॅक्स घेतले याच्यामध्ये असं लक्षात आलं की फिजिक्सचा पेपर हा मागच्या पेपरपेक्षा खूप हार्ड होता. म्हणजे 2025 सारखा थोडा हार्ड पेपर होता. केमिस्ट्रीमध्ये जो काही 50% पेपर होता जो की त्याच्यामध्येही हार्ड होता. बायोमध्ये जो पाहायला गेलं तर बायोचा पेपर विद्यार्थी आणि पालकांच्या जे काही बोलण्यातनं रिव्ह्यू मधनं लक्षात आलं की मागच्या वेळेस सारखाच सोपा होता, बऱ्यापैकी सोपा होता. म्हणजे सोपा होता म्हणजे काय, आउट ऑफ 360 आउट ऑफ 360 येणारे बऱ्याचशा मुलांनी सांगितले, पण तेही तेवढा सोपा नव्हता. पण ठीक, पण 300 पर स्कोरिंगचा सब्जेक्ट म्हणजे पेपर आलेला होता असं विद्यार्थ्यांनी सांगण्यात आलंय. जसं हायटेक एज्युकेशनने काल एक सर्वे काढला की कुठल्या मुलांना किती प्रकारे मार्क येऊ शकतात. तर यामध्ये एक प्रामुख्याने निदर्शनास आलं. आम्ही जवळपास 450 मुलांशी एक वोटिंग घेतलं, त्याच्यामध्ये त्यांचे मार्क काढले. तर एक प्रामुख्याने लक्षात आलं की 470 ते 560 या दरम्यान भरपूर मुलांचे मार्क्स आहेत. तसेच माझ्यासारखे जे काही आमचे मित्र आहेत, वेगवेगळ्या संस्थेचे संचालक आहेत किंवा काउन्सिलर आहेत, यांनी त्यांच्या त्यांच्या प्रकारे जे काही सर्वे केले, अशा आम्ही सगळ्यांची एकदा म्हणजे चर्चा करण्यात आली. तर त्यांच्याही संस्थेच्या काही संस्थेमध्ये असतील, ट्युशनमध्ये असतील किंवा जी काही वेगवेगळ्या ठिकाणचे जे काही काउन्सिलर आहेत त्यांची आमची चर्चा झाली. तर एक ओव्हरऑल असं लक्षात आलंय की 450 ते 570च्या मध्ये मुलांनी जास्त स्कोरिंग केलेलं आहे. याचं कारण म्हणजे की फिजिक्सचा पेपर अवघड असल्यामुळे थोडा कट ऑफ हा जो आहे, मागच्या वर्षीचा जो काही आपला कट ऑफ होता की गव्हर्नमेंट कॉलेजला 500 ते 510च्या मध्ये विद्यार्थी लागले. तसंच ह्या वर्षी एक असं कन्क्लुजन काढण्यात येत आहे की गव्हर्नमेंटसाठी हा 520 ते 530च्या मध्ये स्कोर असू शकेल, असा एक हा प्राथमिक अंदाज आहे. ते काही मी जे सांगतोय म्हणजे काही 100% त्याच पद्धती स्कोर येतो असं नाही, पण एक प्राथमिक अंदाज आहे ज्यामध्ये काल पेपर झाल्यापासून आज काही जो काही टाइम आहे ह्या टाइमापर्यंत जी काही चर्चा झाली किंवा सर्वे झाली याच्यात आमचं प्रामुख्याने असं आहे की 520 ते 530 मध्ये गव्हर्नमेंट कट ऑफ जाऊ शकतो आणि 475 ते 485 मध्ये सेमी गव्हर्नमेंट हा एमबीबीएसचा महाराष्ट्रातला कट ऑफ जाऊ शकतो. तर विद्यार्थी व पालक मित्र, तरीही माझं तुम्हाला एक म्हणणं आहे की कालच पेपर झालाय तर थोडं आपण एक विश्रांती घ्यावी, एक 2-3 दिवस रिलॅक्स राहावं. आपल्या ग्रुपवरती आपण सविस्तर माहिती टाकलेली आहे. प्रत्येक सेटचं आपण वेगवेगळ्या संस्थेचे अँसर की पाठवलेले आहेत.
क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी एक दोन अँसर की चेक कराव्या. जे विद्यार्थी ज्या संस्थेमध्ये किंवा ज्या ट्युशनमध्ये शिकत होते तिथेही त्यांच्या सरांशी, त्या सब्जेक्टवाल्या सरांशी एकदा प्रॉपरली डिस्कशन करून आपल्याला मार्क किती येतात, काय येतात त्या पद्धतीने एकदा चर्चा करावी. आणि आपलं जी काही पुढची प्रोसेस आहे म्हणजे प्रोसेसला काही जे लागणार आता इथून पुढे डॉक्युमेंट्स आहेत की कुठले डॉक्युमेंट काढायचे, काय करायचे, यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तयारीला लागावं. आणि एक असा प्राथमिक अंदाज आहे की रिझल्ट जो काही एक्झामच्या नंतर 40 ते 45 दिवसांना लागतो तो कदाचित 30 दिवसाच्या आतमध्ये लागावा. कारण की एनटीएने ज्यावेळेस नीटचं घोषित केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की अकॅडमिक कॅलेंडर ते डिस्टर्ब करणार नाही, त्यामुळे ऑगस्ट एंड पर्यंत किंवा सप्टेंबर 15 पर्यंत कॉलेज चालू करण्याच्या हिशोबाने त्यांचा असा प्लॅनिंग दिसतोय. त्यामुळे एक असा अंदाज आहे की 30 दिवसाच्या आत निकाल लागून प्रोसेस लवकर चालू होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी आपल्या तयारीला लागावं. जसं मी सांगितलं आमच्या पेड ग्रुपला आम्ही जी काही अँसर की टाकलेले आहेत तर विद्यार्थ्यांनी सगळ्या चेक करून पुढच्या प्रोसेसला तयारीला लागावं. नक्कीच आपल्याला मार्क चांगले आले असतील. सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी इतक्या कमी वेळामध्ये आणि ह्या ज्या काही डिस्टर्बन्स झाले त्याच्यामध्ये तुम्ही खंबीरपणे अभ्यास केला आणि त्याबद्दल खरंच तुम्हाला मानलं पाहिजे. पालकांनी तेवढ्याच पद्धतीने तेवढ्याच सक्षमपणे त्यांना साथ दिली. विद्यार्थी व पालक मित्र, आजच्या विषयात जे काही आपण डिस्कस केलं की पेपर हा मॉडरेट टू हार्ड होता आणि जे काही कट ऑफची रेंज आहे अंदाजे 520 ते 530 गव्हर्नमेंट एमबीबीएस महाराष्ट्र स्टेटला जाऊ शकतं. 475 ते 485 मध्ये सेमी गव्हर्नमेंट जाऊ शकतं. तर विद्यार्थ्यांनी आपल्या पद्धतीने मार्क्स बघावेत. बाकी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, जुन्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला मार्क्सपेक्षा रँक मॅटर करते. इथून पुढे आपलं एमबीबीएस 2026 या सदराखाली आपण डेली जसं वेळ भेटेल तसं, कारण की पालकांची जितके व्हिजिट असतात त्याच्यामुळे वेळ थोडा कमी भेटतो. पण प्रयत्न राहणार की आपण डेली एक व्हिडिओ टाकत जाऊ, त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला प्रत्येक विषयाबद्दल सविस्तर माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू. व्हिडिओला जर नवीन असताल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात नवीन नवीन माहिती भेटत राहील. तुर्तास मी आज इथं थांबतो आणि येणाऱ्या काळात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर तुम्हाला नक्कीच माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. तुर्तास रजा घेतो. धन्यवाद.